मराठवाड्यात मान्सूनचं आगमन एक दिवस आधीच झालं, त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस अक्षरशः धोधो कोसळला। मराठवाड्यातील धरणांसह अनेक जलाशयांना दिलासा मिळाला। नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागले। काही नद्यांना तर पूर आला। दुष्काळामुळे होरपळलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडल्यामुळे काहीसा आनंदी ओलावा निर्माण झाला। एकीकडे वरुणराजानं मराठवाड्यावर अशी आशीर्वादाची चादर धरलेली असतानाही दुसरीकडे मराठवाड्याचा घसा मात्र कोरडाच आहे, कारण अजून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गावांची आणि वाड्यावस्त्यांची तहानेसाठीची मदार टँकरवरच अवलंबून आहे। परिणामी पावसाचं दमदार आगमन झालेलं असतानाही मराठवाड्यातील टँकरची संख्या मात्र अद्याप घटलेली नाही। आजही मराठवाड्यातील तब्बल 1980 गावांची तहान 2024 टँकर भागवत आहेत। अशा सगळ्या परिस्थितीत टँकर लॉबी सक्रिय झाल्याची देखील चर्चा मराठवाड्यात रंगली आहे। जो मी लहान होतो तेव्हापासून पाण्याचा परेशानी आहे। पहिला आम्ही बैलगाडीवर आणत होतो टाकीवर, त्याच्यानंतर टँकर सुरू झालं। ते टँकरचं पाणी पुरत नाही आम्हाला। हा 10-12 भांडे पाणी मिळतात, ढोरायला पाण्याचा त्रास। पावसाळा सुरू जरी झालं तर सध्या आता पाणी नाही आम्हाला। हा साधारण पाऊस झाला, साधारण पाणी झाल्यावर पावसाळ्यात पाणी येते पावसाळ्यात पाणी, पण ते बी लांब आहे हापसी। मराठवाड्यातील किती गावांना किती टँकर्सना पाणी पुरवठा होतो तेही आपण जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगर जिल्हा गाव आणि वाड्या वस्त्या आहेत 555, टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय 771 इतक्या टँकरमधून। तर जिल्हा आहे जालना, गाव वाड्या वस्त्या आहेत 475, जिथे 542 टँकरद्वारे तहान भागवली जाते। यापुढचा जिल्हा आहे बीड, सगळ्यात जास्त गावं इथे पाहायला मिळतात 739 इतकी आहेत आणि टँकरनं पाणी पुरवठा होतोय 468 इतक्या। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 102 गावं आणि वाड्या वस्त्या अशा आहेत जिथे 150 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। एकीकडे पाऊस बरसतोय तरी देखील नांदेडमधल्या 40 गावं आणि वाड्या वस्त्यांवर 39 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय, कारण अद्यापही तिथे म्हणावं तसं पाणी उपलब्ध नाही। तर लातूर जिल्ह्यातल्या 47 गावं वाड्या वस्त्यांवर 41 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। याशिवाय परभणी जिल्ह्यामध्ये 32 गावं आणि वाड्या वस्त्या अशा आहेत की जिथे 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। तर हिंगोलीमध्ये 10 गावांमध्ये 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।